आणखीन एक अतिशय महत्त्वाची बातमी बघणार आहोत। दीनानाथ रुग्णालयाने गरिबांसाठीचा 35 कोटी 48 लाखांचा निधी वापरलाच नाही। एबीपी माझाकडे खात्रीलायक माहिती या संदर्भात आलेली आहे। धर्मादाय सहायुक्त आता या संदर्भात काय कारवाई करणार याकडे अर्थातच लक्ष असेल। रुग्णालयाने 35 कोटींचा निधी वापरलाच नसल्याचा अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे। धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीचंही पालन केलं नाहीये अशा पद्धतीचा ठपका ठेवण्यात आलाय। अहवालामध्ये संबंधितांचेही जबाब नोंदवले गेलेत। रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर केळकर यांनी मात्र या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। मार्च 2025 पर्यंत 35 कोटींचा निधी वापरलेला नाहीये हे आता या अहवालातनं उघड होतंय। धर्मादाय रुग्णालयाने उत्पन्नाच्या 2% निधी गरिबांसाठी वापरण्याचा नियम आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मंदार, यात दोन खरं तर मुद्दे आहेत की धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्याकडे असलेला निधी न वापरणं त्यांच्या रुग्णांसाठी ही अत्यंत आश्चर्यजनक बाब आहे, पण त्याचबरोबर एका दुर्दैवी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही बाब उघडकीस येते हे सुद्धा तितकंच आश्चर्यकारक आहे। मंदार, अगदी खरं तर 2006 पासून महाराष्ट्रामध्ये कायदा आहे। उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली हा कायदा तयार झाला आणि हा कायदा असं सांगतो की धर्मादाय म्हणवणारी जी काही रुग्णालये आहेत या रुग्णालयांनी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या 2% निधी समाजातील निर्धन आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी राखून ठेवायचा आहे। तो निधी एका वेगळ्या अकाउंटमध्ये जमा केला जातो आणि जेव्हा हे निर्धन किंवा गरीब रुग्ण येतात रुग्णालयामध्ये उपचारांसाठी तेव्हा त्यांच्यावरती उपचारांसाठी या निधीचा वापर केला जाणं अपेक्षित आहे। मात्र ही जी काही कागदपत्र आपण समोर ठेवतो आहोत लोकांच्या, त्यामध्ये हे स्पष्ट दिसतंय की 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी मंगेशकर रुग्णालयाचा वापराविना तसाच पडून आहे। आणि दुसरीकडे आपण पाहिलं की ज्या ईश्वरी भिसे होत्या त्यांना मात्र त्या रुग्णालयामध्ये उपचार मिळाले नाहीत। खरं तर या ईश्वरी भिसे या अल्प उत्पन्न गटातील म्हणून होत्या, तशा प्रकारची कागदपत्र त्यांच्याकडे होती। मात्र तरी देखील त्यांना या रुग्णालयाने 20 लाख रुपये मागितले त्यांच्या 2 जुळ्या बाळांच्या पुढच्या उपचारांसाठी म्हणून। आणि एकीकडे आपण पाहतो आहोत 35 कोटी 48 लाख रुपयांचा निधी या रुग्णालयाचा वापराविना पडून आहे। या रुग्णालयाचे जे मुख्य व्यवस्थापक आहेत डॉक्टर केळकर यांना याबाबत विचारलं असता त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलेलं होतं 2 दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही ही सगळी माहिती धर्मादाय सह आयुक्तांना दिलेली आहे। मात्र आता ही काय नक्की माहिती आहे हे आता आपण लोकांच्या समोर ठेवतो आहोत। आणि त्यामुळं तू जो दुसरा प्रश्न विचारला होता, धर्मादाय सह आयुक्त कार्यालय करतं काय, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्याची गरज आहे। हे सगळं खरं तर तपासण्याची जबाबदारी धर्मादाय आयुक्तांची असते, त्यांच्या कार्यालयाची असते। मात्र एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही गोष्ट अशी समोर येते आहे की हा निधी वापराविना पडून आहे पूर्वी। नक्कीच मंदार, त्यामुळे या आता सगळ्या हे सगळे तपशील उघडकीस आल्यानंतर कुठेतरी आता सरकारी यंत्रणा सुद्धा याबद्दल थोड्या सज्ज होतील अशी आपण आशा करूया। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या माहितीबद्दल। पुण्यातल्या गर्भवती माता मृत्यू प्रकरणामध्ये आणखीन एक अपडेट आहे। भिसे कुटुंबियांनी एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक रक्कम नाकारलेली आहे। ईश्वरी भिसे